दुकानांवर मराठी पाट्या नसल्यास आता मालमत्ता करा एवढा दंड भरावा लागणार आहे। आजपासून महापालिका कारवाई करणार आहे। मराठी पाट्या नसल्यास आता दुप्पट मालमत्ता कर द्यावा लागणार आहे। आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल। काही दिवसांपूर्वीच मविया सरकारच्या काळामध्ये किंबहुना मराठी पाट्यांची सक्ती करणारा निर्णय घेण्यात आला होता। त्याच्यावर याचिका सुद्धा त्या विरोधामध्ये दाखल झाली होती, पण कोर्टानं ते बरोबर असल्याचं म्हटलं होतं आणि त्यानुसार कारवाईला वेग आल्याचं पाहायला मिळतंय। तर ज्या पाट्या आहेत त्यापैकी बऱ्याचशा पाट्या मराठीमध्ये असल्याचं पालिकेकडून सांगण्यात आलं आहे। 95% वर पाट्या मराठीमध्ये असल्याचं पालिकेनं सांगितलेलं आहे। पण ज्या पाट्यांवर अजूनही मराठी मध्ये नाव लिहिलेलं नाहीये, मराठी पाटी नाहीये, अशा सर्व दुकानं आणि आस्थापनांना आता मालमत्ता करा एवढा दंड भरावा लागणार आहे। आजपासून महापालिका कारवाई करणार आहे। मराठी पाटी नसल्यास दुप्पट मालमत्ता कर भरावा लागणार आहे। त्यामुळे आता उरलेल्या ज्या पाट्या होत्या त्या मराठीमध्ये नसतील तर त्यांना मात्र आता हा दुप्पट दंड भरावा लागणार असं दिसून येत आहे। त्यामुळे ह्या कोणकोणती दुकानं स्थापना आहेत ज्यांच्यावर अजूनही मराठीमध्ये नाव नाहीये, मराठी पाटी नाहीये, ते बघावं लागेल आणि कशा पद्धतीने ही कारवाई केली जाते तेही बघावं लागेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।